नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट मिठाईची रेसिपी, जेणेकरून कधी कधी काय होते वेळेवर पाहुणे येऊन जातात आणि आपल्याला सुचत पण नाही की काय बनवायचं काय नाही। तर त्या टायमाला आपण घरच्या घरी वस्तूंनीच पटकन बनणारी अशी स्वीट रेसिपी बनवूया, इन्स्टंट मिठाई रेसिपी, जसं की चमचम चमचमची मिठाई पण बनवू शकतो आपण याला। तर सुरू करूया आजची रेसिपी। आणि रेसिपी आवडेल तर कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू। खूप सोपी आहे आणि बनवायला खूपच इझी आहे, जास्त वेळ पण लागत नाही, खूप असं तामझाम पण नाही, काही नाही, पटकन बनणारी आहे। चला सुरू करूया। इन्स्टंट मिठाई बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये कढई घेऊ शकता तुम्ही, एखादं छोटं भांडं घेऊ शकता जे असेल ते। त्यामध्ये 1 कप पाणी घालायचं आहे आपल्याला। गॅस चालू केली मी आणि 1 कप पाणी बॉईल करून घेऊ। पाणी बॉईल झालं आहे आणि त्यामध्ये 1/2 कप साखर घालू, पूर्ण मेल्ट होऊ देऊ। आणि त्यामध्ये आपण लेमन येलो फूड कलर घालू, तुम्हाला जो कलर आवडत असेल तो घालू शकता, ग्रीन पिंक वगैरे जो काही। ऑलमोस्ट तयार झालेली आहे, एकतारीची वगैरे असं काही करायचं नाही आहे, बस आपल्याला चिपचिपी पाहिजे, थोडी नॉर्मल चिकटपणा जे असते थोडी तसं पाहिजे। आता हिला गॅस बंद करून घेऊ। गॅस बंद करते आणि थंड होऊ द्यायचं याला पूर्ण। चाशणी थंडी होते तोपर्यंत आपण समोरची प्रोसेस करू। समोरची प्रोसेस करताना एका वाटीमध्ये आपल्याला जी घरची मलाई असते ना, दुधावरची साय, ती घ्यायची 3 चम्मच। आणि त्यामध्ये मिल्क पावडर घालूया 4 चम्मच। 4 चम्मच मिल्क पावडर घालायचे आपल्याला। आणि बारीक चिरलेले काजू 2 चम्मच, बारीक चिरलेले बदाम 2 चम्मच, आणि 2 चम्मच कोकोनट पावडर, म्हणजे जो बारीकवाला खोबराकीस असते ना तो घालू। तुम्हाला खोबराकीस नाही आवडत असेल तर स्किप पण करू शकता। आणि आता हे सर्व मिश्रण एकत्र करू। असं गाढसर वाटत आहे थोडं, म्हणून आपण थोडं हलकंसं दूध घालू याच्यामध्ये, जास्त नाही, थोडं हलकंसं। हे बघा, असं बॅटर तयार करायचं आहे आपल्याला। आणि आता हे साईडला ठेवू। ब्रेड घ्यायचं आहे आणि याला तुम्हाला ज्या शेपमध्ये हवे त्या शेपमध्ये कट करू शकता। मी वाटीच्या सहाय्याने कट करत आहे, अशा प्रकारे। आणखी करून घेऊ बाकीचे। आता कट केलेले जे ब्रेड आहे त्यावर आपण ही जी मलाई बनवली होती ती स्प्रेड करू, अशा प्रकारे। आणि हे दुसरी ब्रेड आहे हे त्याच्यावर असं चिपकून घेऊ। हलक्या हलक्या हाताने थोडं असं प्रेस करून घ्यायचं आणि साईडला ठेवू। आणि आता ही जी बनवलेली चाशणी आहे आपण त्यामध्ये फक्त हलकं हलकं असं थोडं डीप करायचं आहे। चाशणी थंडी पाहिजे, गरम नाही पाहिजे। आणि लगेच काढून घ्यायचं, असं डुबून नाही ठेवायचं त्याच्यामध्ये। आणि जो खोबरा किस असते बारीकवाला त्यामध्ये असं कोटिंग करून घेऊन आपण त्याची छानपैकी। बघू शकता किती मस्त झाली आहे। आणि त्यावर आता आपण गार्निशिंगसाठी मी तुटी फुटी टाकत आहे। तुम्हाला जसं गार्निश करायचं असेल तसं करू शकता। आणि थोडे पिस्ताचे काप,
खूप मस्त रेसिपी आहे आणि पटकन बनणारी आहे. मेन तर कोणी पण पाहुणे आले घरी तर आपल्याला झटपट बनवायला आणि पटकन द्यायला काही प्रॉब्लेम नाही होणार. इतकी सोपी आहे आणि घरच्याच वस्तूने बनते, जास्त काय असं झंझटचं काम पण नाही आहे. तर चला बनवून बघा तुम्ही पण. आणि कशी झाली आजची रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.